सुस्मिता, काय सांगशील? हा मोर्चा निघणार आहे, स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. धारावीकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत? काय नेमक्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातून उमटतायत? नक्कीच आज सकाळपासूनच आपण बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। धारावीतील प्रश्न हा राजकीय वर्तुळामध्ये जितका चर्चेत येतोय तितकाच धारावीकरांच्या जिव्हाळ्याचा आहे। गेली अनेक वर्ष अनेक पद्धतीने राजकारण या विषयामध्ये होत असल्याचं आपण बघितलेलं आहे आणि आज थेट उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। धारावी टी जंक्शन पासून अदानी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरे स्वतः या संपूर्ण धारावीकरांना सहभागी लोकांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे। सध्या आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, सीपीआयचे काही लोक आहेत। काय सांगाल? सगळ्याच राजकीय पक्षांनी धारावीचा मुद्दा हा उचलून धरलेला आहे। अदानीच्या विरोधात हा मोर्चा काढला जातो। सगळ्याच राजकीय पक्षांनी भाजप सोडून सगळ्याच राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे। पहिली गोष्ट, कारण हा मुंबईचा किंवा धारावीच्या विकासासाठी हा प्रोजेक्ट नाही आहे। हा प्रोजेक्ट अडाणीच्या फायद्यासाठी हे केलेला आहे। त्याच्यामध्ये अडाणीवर हिंडनबर्गची केस चालू आहे, सेबीची इन्क्वायरी चालू आहे आणि रिॲलिटी प्रोजेक्ट अडाणीने कुठे केलेलं नाही, पहिली गोष्ट। त्यामुळे हा भ्रष्टाचारी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हा जो प्रकल्प दिलेला आहे तो GR काढला गेलेला आहे। तो फडणवीसांनी ते जेव्हा गृहमंत्री होते आणि त्याच्यानंतर अतुल सावेंना त्यांनी जेव्हा हे दिलं त्याच्या एक दिवस आधी काढलेला, त्याच्यामध्ये सगळ्या सवलती दिलेल्या आहे। TDRचा भ्रष्टाचार सवलती दिल्या गेल्या, त्यामुळेच आज धारावीकर रस्त्यावर उतरतायत। हळूहळू सगळे लोक जमायला सुरुवात होते। किती मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होतील असं वाटतं? 1.5 ते 2 लाखाच्या आसपास हा मोर्चा होणार आहे। अति भयानक होणार आहे। न भविष्य पुन्हा मोर्चा निघणार नाही। आज खरा धारावीच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण मुंबई इथे मदत करायला येते। मग त्यामध्ये मुंबईचा सत्यानाश लावायचाच विचार या सरकारने केलेला आहे। कारण ज्या काही सवलती दिल्या आहेत त्याला TDRच्या रूपाने, त्यामध्ये मुंबईचा डेव्हलपमेंट संपूर्ण थांबेल अशा प्रकारची चिन्ह दिसतात। म्हणून उद्धव साहेबांनी हा अतिविराट मोर्चा काढलेला आहे। आजच्या मोर्चाला आता अंतिम टप्प्यामध्ये सगळ्या मंजुरी मिळाल्या। जरासा जे सगळ्या कायदेशीर प्रक्रिया त्या पोलिसांनी आता सगळ्या परवानग्या दिलेल्या आहेत। कसं बघता की या मोर्चामुळे धारावीचा प्रश्न मार्गी लागू शकेल का? धारावीकरांच्या मनात नेमकं काय? दिल्लीश्वरांच्या मर्जीतला भ्रष्टाचारी प्यादा हा अदानी, जो बिल्डर नसून एक दलाल आहे, या दलालाने धारावी घशात घालण्याचे प्रयत्न चालू केलेले आहेत। त्यामुळे धारावीकर जागृत होऊन या ठिकाणी 1.5 ते 2 लाख धारावीकर रस्त्यावर उतरणार आहेत। कारण ही आमची मातृभूमी आहे। या मातृभूमीवरती कोण जर अतिक्रमण करत असेल आणि आम्हाला इथून 10 किलोमीटर लांब पाठवण्याचे प्रयत्न करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही। आम्ही रस्त्यावर आज 1.5-2 लाख लोक उतरणार आहोत। आमचा न्याय हक्क मागून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि आमचा न्याय हक्क सरकारला द्यावाच लागेल। नक्कीच न्याय आणि हक्कासाठी ही संपूर्ण लढाई आहे। अदानी विरुद्ध विराट मोर्चा काढण्यात येतोय। याच टी जंक्शनवरती आपण आता जर बघितलं तर पोलिसांच्या जादा गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्थानिक आमदार सुद्धा यामध्ये सहभागी असणारे वर्षा गायकवाड सुद्धा इथे येणार आहेत। साधारणपणे 15 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आणि एकीकडे राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप रंगत असले तरी सुद्धा मूळ धारावीकरांची मागणी एकच आहे की आम्हाला हक्काचं घर मिळावं आणि आम्हाला आमच्या घरामध्ये जाण्यासाठी ज्या काही सवलती हव्या त्या द्याव्या। आणि आता आपण बघतोय की या संपूर्ण परिसरामध्ये हळूहळू का होईना लोक जमायला सुरुवात झाली आहे। स्वतः उद्धव ठाकरे येणार, त्यामुळे गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे। नक्की सुस्मिता, आभार। आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल, धारावीकरांशी संवाद साधला त्याबद्दल।